तर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा भारत दौऱ्यावर आलेला आहे आणि मेसीच्या या भारत दौऱ्यामुळे सगळ्याच फुटबॉलपटूंमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। अनेक जण या भारत दौऱ्यादरम्यान लिओनेल मेसी याची भेट घेणार आहेत। अनेक क्रिकेटपटू देखील त्याला भेटणार आहेत, अनेक सेलिब्रिटी त्याला भेटण्यासाठी येणार आहेत। तर हा सध्या त्याचा आता भारत दौरा सुरू झालेला आहे। अनेक फुटबॉलपटू, अनेक फुटबॉल प्रेमी लिओनेल मेसी याला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर लिओनेल मेसी हा कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीला भेट देणार आहे। तो सध्या कोलकातामध्ये आहे आणि कोलकातामध्ये तो या ठिकाणी सगळ्या फुटबॉल प्रेमींना भेटण्यासाठी आलेला आहे। सोबतच युवा भारती स्टेडियम मध्ये त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचं व्हर्च्युअल अनावरण देखील केले जाणार आहे। तर सध्या तो या ग्राउंडवर आलेला आहे आणि अनेक फुटबॉलपटू त्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तो पुढचे 3 दिवस भारत दौऱ्यावर असेल। कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये तो भेट देणार आहे। त्यामुळे देशभरातील अनेक फुटबॉलपटू त्याला भेटण्यासाठी येणार आहे। अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा भारत दौऱ्यावर आलेला आहे। 2011ला तो पहिल्यांदा आलेला होता आणि त्यानंतर तो 2011 नंतर आता पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेला आहे। कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली दौरा तो करणार आहे। त्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आपल्या लाडक्या आणि सुप्रसिद्ध फुटबॉलपटूला भेटण्याची संधी या सगळ्यांनाच मिळालेली आहे। त्यामुळे सगळ्यांचा चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळतोय आणि लिओनेल मेसीच्या दौऱ्याला गोट इंडिया टूर असंही नाव दिलेलं आहे। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि देशातील काही मुख्यमंत्री देखील लिओनेल मेसी याला भेटणार आहेत। ये एक खिलाड़ी के लाइफ में, किसी के भी लाइफ में बहुत ज्यादा आता है। 15 डिसेंबरपर्यंत मेसी भारतामध्ये असेल। मेसीचा हा 3 दिवसांचा दौरा आहे। कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांना तो भेट देणार आहे। या सगळ्या फुटबॉल प्रेमींच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहतोय। लिओनेल मेसीला बघता यावं म्हणून स्टेडियम बाहेर मोठी रांग देखील लागलेली आहे। स्टेडियममध्ये देखील मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। राज मेसीच्या पुतळ्याचं अनावरण देखील केलं जाणार आहे आणि याच युवा भारती स्टेडियम मध्ये शाहरुख खान देखील उपस्थित असेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। Now the next event would be Rodrigo Javier De Paul and अनेक विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या लिओनेल मेसी हा कोलकातामध्ये मुंबईमध्ये देखील तो येणार आहे। 14 डिसेंबरला लिओनेल मेसी हा मुंबईमध्ये येतोय। मुंबईतील CCI मधील पॅडल कप मध्ये तो सहभागी होणार आहे आणि मुंबईमध्ये सेलिब्रिटी फुटबॉल सामना देखील होणार आहे। त्यामुळे त्या सामन्यामध्ये तो सहभागी होणार आहे। सोबतच वानखेडे स्टेडियमवर देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चॅरिटी फॅशन शो देखील होणार आहे आणि त्या फॅशन शोला देखील लिओनेल मेसी हा उपस्थित असेल आणि 15 डिसेंबरला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर अरुण जेटली स्टेडियम मध्ये देखील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये देखील मेसी सहभागी होणार आहे। तर फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेपूर्वी लिओनेल मेसी हा भारतामध्ये आल्यानं फुटबॉल प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचलेला आपण पाहतोय। पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये फुटबॉल वर्ल्ड कप म्हणजेच फिफा वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याच्या आधी लिओनेल मेसी हा भारत दौरा करतोय। त्यामुळे सगळ्याच फुटबॉल प्रेमींमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। वहां पे जो अहम खिलाड़ी होते हैं, जो बहुत स्किलफुल होते हैं, उनको मेसी का यंदाही फिफा वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ पात्र ठरला नाहीये। मात्र तरी देखील त्याला या सगळ्याच खेळाडूंना लिओनेल मेसीला बघता येणार आहे, जवळून बघता येणार आहे। त्यामुळे सगळ्यांमध्येच आनंदाचं वातावरण आपण पाहतोय। सध्या लिओनेल मेसी हा कोलकातामध्ये आलेला आहे। कोलकातामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या तो चाहत्यांची भेट घेतोय। त्यानंतर मेसीच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे युवा भारती स्टेडियम मध्ये। सध्या तो आलेला आहे आणि त्यानंतर तो शाहरुख खानला या देखील भेटणार असल्याचं कळतंय। शाहरुख खान देखील या स्टेडियम मध्ये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे।
Rohit, who's the Indian Messi? सध्याचा आपण हा उत्साह बघतोय. स्टेडियम पूर्ण चाहत्यांनी भरलेला आहे. तब्बल 14 वर्षांनंतर लिओनेल मेसी हा भारतामध्ये आलेला आहे. 2011ला लिओनेल मेसी भारतामध्ये आलेला होता आणि त्यानंतर आता तो भारतामध्ये आलाय. त्यामुळे आपल्या लाडक्या फुटबॉलपटूला जवळून पाहता येतंय आणि यामुळेच या सगळ्याच फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. Love to see a smile on the face. Sometimes it can be overwhelming, of course, but he's enjoying every bit of this occasion here at the Salt Lake. तर मेसीचं जोरदार भारतामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. शाहरुख खान, ममता बॅनर्जी, सौरभ गांगुली यासारखे अनेक दिग्गज जे व्यक्ती आहेत त्या सगळ्याच लिओनेल मेसी याला भेटणार आहेत. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहे. 15 डिसेंबरला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे आणि लिओनेल मेसीच्या दौऱ्यादरम्यान अनेक विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये लिओनेल मेसी सहभागी होणार आहे. मेसीचा हा दिवस मीट अँड ग्रीट कार्यक्रमानं सुरू झालेला आहे. हा दौरा मीट अँड ग्रीट कार्यक्रमानं सुरू झालेला आहे. सगळ्या चाहत्यांना सध्या मेसी भेटतोय. हा संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरलेला आहे आणि या सगळ्यांना मेसीला जवळून पाहण्याची संधी मिळालेली आहे. युवा भारती क्रीडांगणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच स्टेडियम मधून व्हर्च्युअलरित्या तो त्याच्या 70 फूट उंच अशा पुतळ्याचं अनावरण करणार आहे. या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. व्हर्च्युअल पद्धतीने त्याने हे अनावरण केलेलं आहे. कोलकातामध्येच असताना मेसी हा ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे हे देखील कळतंय. सोबतच भारतीय क्रिकेटच्या दिग्गज म्हणजे सौरभ गांगुली यांच्याशी देखील तो भेट घेणार आहे. जो मेसी फैंस है वो पहुंच चुके थे और वेट कर रहे थे और जब उनकी मेसीच्या दौऱ्यामुळे कोलकातामधील या स्टेडियम बाहेर सध्या मोठी सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. वो जहां भी जाते हैं सभी एक ही आवाज उठते हैं, वही गूंजते हैं सब. तर मेसीच्या या पुतळ्याचं अनावरण देखील झालेलं आहे. व्हर्च्युअल पद्धतीने त्याने हे अनावरण केलेलं आहे. तब्बल 14 वर्षांनंतर लिओनेल मेसी हा भारतामध्ये आलेला आहे. 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कप होणार आहे आणि या वर्ल्ड कप आधी लिओनेल मेसीचा हा भारत दौरा सगळ्याच फुटबॉल प्रेमींसाठी, फुटबॉलपटूंसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण मानला जातो. या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहतोय. स्टेडियम मध्ये सध्या मेसी फेरफटका मारतोय, आपल्या चाहत्यांना भेटतोय आणि त्याला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं फुटबॉल प्रेमी या स्टेडियम मध्ये आलेले आहेत. अनेकांच्या स्टेडियम बाहेर रांगा देखील लागलेल्या आहेत. केवळ मेसीची एक झलक बघता यावी त्यासाठी म्हणून हे सगळेजण या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये या चाहत्यांना फॅन्सना बघून मेसीला देखील आनंद नक्कीच होत असणार आहे. तर मेसीची जी जर्सी आहे ती म्हणजे 10 नंबरची जर्सी घेऊन अनेक जण ती जर्सी घालून या स्टेडियम मध्ये आलेले आहेत. अनेकांच्या जोरजोरात घोषणा सुरू आहेत. स्टेडियम बाहेर देखील तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तेजश्री गायकवाड आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तेजश्री, फुटबॉल प्रेमी खूप आहेत आणि त्यातच फुटबॉल प्रेमींसाठी सर्वात आवडता खेळाडू म्हणजे लिओनेल मेसी आणि हा लिओनेल मेसी भारतामध्ये आलेला आहे. तब्बल 14 वर्षानंतर तो आलाय. हजारो फुटबॉलपटू त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले. हो, मेसी तब्बल 14 वर्षानंतर भारतामध्ये आलेला आहे आणि फुटबॉलचा जादूगार, फुटबॉलचा देव असं त्याला मानलं जातं. भारतामध्ये त्याचे अनेक चाहते आहेत आणि त्याची एक झलक मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून हे फुटबॉल चाहते त्याची वाट बघत होते आणि दरवर्षी अशा अफवा असायच्या की यावर्षी यंदा मेसी येणार आहे, पण फायनली तो भारतामध्ये आलेला आहे. त्याचा टोटल 3 दिवसांचा सगळं अरेंजमेंट्स असणार आहेत. 3 दिवसामध्ये तो आज कोलकातामध्ये असणार आहे. तो तिथे सामनाही खेळणार आहे, एक मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. त्याच्यानंतर उद्या तो मुंबईमध्ये येणार आहे. वानखेडे स्टेडियम वरती त्याचा एक छोटासा सामना होणार आहे आणि त्याच्यानंतर तो दिल्लीला रवाना होणार आहे. या 3 दिवसाच्या शेड्यूलमध्ये तो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार आहे अशी माहिती आहे. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही तो भेटेल अशी माहिती मिळत आहे. ओव्हरऑल 3 दिवसामध्ये त्याचं खूप शेड्यूल आहे आणि 3 दिवसानंतर मेसी त्याच्या मायदेशी परतणार आहे.
तेजश्री 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कप होणार आहे आणि या फिफा वर्ल्ड कपच्या आधी हा मेसी दौरा करतोय, त्यामुळे खरं तर चाहते जास्त खुश आहेत. हो अगदीच. एक चाहत्यांसाठी त्याची एक झलक मिळणं किंवा त्याला बघणं ही खूप मोठी पर्वणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या तिकीटसाठी खूप मोठी काय म्हणतात डिजिटल लाईन होती आणि अनेक हजारांमध्ये याची तिकीटं विकली गेलीत आणि तिन्ही ठिकाणची जी काही तिकीटं आहेत ती खूप हजारांवरती विकली गेली. याशिवाय त्याचं जवळजवळ फोटो काढण्यासाठी जवळजवळ 9 ते 10 लाख रुपये अशी किंमत भारतीय चाहत्यांना मोजावी लागणार आहे. सो यातूनच ओव्हरऑल भारतामध्ये मेसीची असणारी क्रेज बघायला मिळते. नक्कीच तेजश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर हा 3 दिवसांचा लिओनेल मेसीचा दौरा आहे. आता तो कोलकातामध्ये, त्यानंतर तो हैदराबाद आणि मग मुंबई आणि मग नवी दिल्ली असा त्याचा हा दौरा असेल. Again, one of the greatest of the game. Of course, so many wonderful games he's played.